नागपुर महानगर पालिका का वित्तीय वर्ष 2026 से 27 के लिए 5,200 करोड़ रुपए का बजट स्थायी समिति के सभापति शिवानी दानी ने सदन में पेश किया। बजट पर 29 जून को विस्तृत चर्चा की जाएगी। सत्तापक्ष का दावा है कि इस बजट में शहर की मूलभूत सुविधाओं को प्राथमिकता दी गई है। सड़क निर्माण, जलापूर्ति, विद्युत व्यवस्था, स्वच्छता और कचरा प्रबंधन जैसी महत्वपूर्ण क्षेत्रों के लिए विशेष प्रावधान किए गए हैं। हालांकि विपक्ष ने बजट को लेकर असंतोष जताया है। विपक्ष का कहना है कि शहर के समग्र विकास के लिए ये बजट पर्याप्त नहीं है। साथ ही नगर सेवकों के प्रभाव विकास निधि में 20 लाख से बढ़कर 25 लाख रुपए किए जाने का स्वागत करते हुए भी इसे नाकाफी बताया गया है। विपक्ष ने मांग की है कि प्रत्येक विभाग के लिए विकास निधि बढ़ाकर 50 लाख रुपए की जाए ताकि स्थानीय विकास कार्यों को गति मिल सके। यावेळचं बजेट जे थोडंसं जी आचारसंहिता होती त्यामुळे अगदी त्या दिवसावर जरा लांबलं ते आज या ठिकाणी सभागृहामध्ये सादर झालं आहे। 6,200 कोटी रुपयाचं हे बजेट आहे। या शहराला सर्वंकष बाजूनी विकास कसा करता येईल आणि या शहरातील सर्वसामान्य सर्व जनतेला अधिकाधिक चांगलं म्हणजे त्यांना न्यायसंगत आणि त्यातल्या त्यात त्यांच्या सगळ्या सोयीसुविधा पूर्ण होतील आणि या शहरालाही या गोष्टीचा वैभव कसा राखला जाईल, गौरव या शहराचा कसा राखला जाईल, या सर्व दृष्टीने सर्व स्पर्शी असं हे बजेट आमच्या माननीय अध्यक्षा स्थायी समितीच्या शिवानी दानी यांनी आज सादर केलं आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की माननीय सत्तापक्ष नेते बाल्याभाऊ, माननीय आमच्या उपमहापौर लीलाताई, बंडूभाऊ, पिंटूजी झलके, सर्व सन्माननीय सर्व पक्षांचे नगरसेवक, गटनेते, विरोधी पक्षनेते हे सर्व या ठिकाणी आज उपस्थित होते। बजेट त्या सर्वांना मिळालं आहे। उद्याचा एक दिवस त्यावर जरा चिंतन, विचार, अभ्यास असा करून परवा 29 तारखेला या बजेटवर चर्चा आणि मंजुरी असं ठरलेलं आहे। आपल्याला सर्वांना विनंती आहे की या बजेटमध्ये असणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टी ज्या शहरातील नागरिकांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, महानगरपालिकेचा लौकिक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, त्या सर्व गोष्टींचा लोकांच्या सर्व नागरिकांच्यापर्यंत आपण त्या पोहोचवाव्या ही विनंती आपल्याला करतो। 6,200 कोटीच्या सुमारासचा हे अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये मूलभूत सुविधा रस्ते पाणी, वीज, कचरा, गटर लाईन, स्वच्छता याबाबत तर नागपूर महानगरपालिकेला मूलभूत सुविधा द्यायच्याच आहेत। त्यासोबतच आपण बजेटच्या आधी सर्वांकडून सूचना मागवल्या होत्या। आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारात त्या डब्यांमध्ये लोकांनी सूचना टाकल्या होत्या। ऑनलाईन पद्धतीनं सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातूनही आपल्याला बऱ्याच सूचना आल्या होत्या। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जाताना आम्ही जो मॅनिफेस्टो बनवला होता त्या सर्व गोष्टींचा समावेश करून एक सर्वसमावेशक बजेट माननीय महापौरांच्या सूचनेनुसार इथे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे। प्रत्येक घटकाला हात लावण्याचा प्रयत्न, प्रत्येक घटकासाठी काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न या बजेटद्वारे करण्यात आलेला आहे। वाट होती कारण की सर्वच नगरसेवक हे नव्याने निवडून आले। प्रभागामध्ये जात असताना नागरिकांच्या ज्या बऱ्याच वर्षापासून रखडलेली जी कामं आहे ती पूर्ण करण्याकरता नगरसेवकांकडून अपेक्षा होती आणि बजेटमध्ये ते जे थांबलेलं होतं, आज हे बजेट इथे जे प्रस्तावित करण्यात आलं, परंतु या बजेटवर 29 तारखेला चर्चा आहे। सर्वच जण आम्ही उद्या एक दिवसाचा अवधी मिळालेला आहे आणि ह्या अवधीमध्ये त्या बजेटवर निश्चितपणानं अभ्यास करून 29 तारखेला त्याच्यावर चर्चा करू। आज माननीय स्थायी समिती यांनी या बजेटचं वाचन केलेलं आहे, परंतु मला असं वाटतं की त्या वाचनातनं जे काही असं समजलं की ह्या शहराच्या विकासाकरिता जो निधी किंवा जे आवश्यक अशा ज्या बाबी त्याच्यात पाहिजे होत्या त्या बऱ्याचशा गोष्टीचा त्याच्यात अंतर्भूत नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे नागपूर शहराच्या म्हणजे नागपुरातील या लोकांचं दिशाभूल करणारं बजेट कदाचित हे राहू शकते। याचं हे 29 तारखेला ह्या चर्चेदरम्यान हे सर्व आम्ही स्पष्टपणे क्लिअर करू। निश्चितपणानं की कारण की नगरसेवकांना प्रभाग आहे आणि एवढा मोठा प्रभाग असताना त्याच्यामध्ये फक्त 25 लक्ष हा वाढफंडाचा निधी हा म्हणजे तात्पुरता आहे। मला असं वाटतं की तो निधी जवळपास 50 लक्ष हा राहिला पाहिजे, कारण की जेणेकरून येणारा हा आता जो पावसाळा आहे आणि बरेचशा या प्रभागामध्ये जी चेंबरची कामं आहे किंवा छोट्या छोट्या नाल्या आहे, अति आवश्यक कामांकरता लागणारा निधी हा जो नगरसेवकांच्या माध्यमातून जो खर्च होतो तो जवळपास 50 लक्ष राहायला पाहिजे।